पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती छान ताजी फुलं मिळालेत बघ। अरे वा, कर कर पूजा कर। बाबा, आई फेमस झाली, इन्फ्लुएन्सर झाली बघा। काय दाखव? कसले फॉलोअर्स वाढतात, जेवढं रिफ्रेश करू ना तेवढे लाईक्स आणि कमेंट्स वाढलेले दिसतात। ओह माय गॉड, सॉलिड आहे। मी माझ्या फोनवर बघतो बघ। बघा बघा लवकर बघा। अरे किती दंगा करताय, काय झालं काय? अगं आई फेमस झाली, फेमस। अगं ती आधीच फेमस होती, त्यात नवीन काय? हो ग, पण आता ना तिचे ब्युटी टिप्स वाले व्हिडिओज खूप व्हायरल होतात, जोरात एकदम। फोनवर? त्यांना कुठून मिळतात त्या? ते तुला सगळं नंतर सांगते आजी, तू आता फक्त आमच्या आनंदात पार्टिसिपेट हो। मयू पण फॉलोअर्स कसे वाढले? आईने तर ते पैसे देऊन फॉलोअर्स वाढवायला नकार दिला होता ना? हो बाबा, थांबा मी तिचे ना वर्क झालेले हॅशटॅग चेक करते। हा बघ बघ। मयू, त्या पिंपल वाल्या आपल्या दिव्या नागपाल त्यांनी पोस्ट टाकली अश्विनी बद्दल। बाबा पाठवा ना मला पटकन, लवकर पाठवा। पाठवलं तुला, बघ बघ बघ। बाबा तिन्ही बघा काय लिहिले की अश्विनीने खूप छान मेकअप केला आणि मी खूप खुश आहे। शी इज सो डाउन टू अर्थ अँड सुपर वुमेन। ओह माय गॉड, प्लीज लाईक अँड फॉलो हर पेज। बाप रे, मी तेच वाचतोय, येतं मला वाचता। पण हिला काय झालं, हिने का पोस्ट टाकली डायरेक्ट? मे बी तिला सांगितलं असेल कोणीतरी, आणि तसे ती फिदाच होती ना त्याच्यावर। फिदा? अच्छा, पण एक बरं झालं, त्या खुर्चीचं डिसिजन एकदम अश्विनीने परफेक्ट घेतलं। हा म्हणजे आता हे सोशल मीडियावरची ट्रॅफिक वाढली आहे, आता आपल्या पार्लरच्या बाहेरही ट्रॅफिक वाढेल, म्हणजे प्रगती, प्रोग्रेस। काय अभिनंदन मॅडम, तुमच्यासारख्या बिझनेस वुमनना हेल्प झाली की आम्हाला समाधान वाटतं। थँक्यू सो मच सर। अकाउंटमध्ये पैसे कधीपर्यंत जमा होतील, म्हणजे त्याच्यावरच पुढची कामं ठरली आहेत ना, म्हणून। आता कसली काळजी मॅडम, तुम्हाला जी आम्ही टाइमलाईन सांगितली आहे त्यात सगळं व्यवस्थित होणार आहे। यू जस्ट सिट बॅक अँड रिलॅक्स। कोणाला फोन करतेस? हा हो, हॅलो, मी अश्विनी वाघमारे बोलते। तुमच्याकडे चेअर बघून गेले होते ना मी? हा, अजून अवेलेबल आहे का? बरं, थँक्यू थँक्यू। तुम्ही ना अश्विनी ब्युटी पार्लरमध्ये पाठवून द्या, मी तुम्हाला पत्ता फॉरवर्ड करते। हो चालेल, थँक्यू। अगं पैसे तर येऊ दे अकाउंटमध्ये, इतकी घाई कशाला? नाही म्हणजे सरच म्हणाले होते की लोन सँक्शन झालं की तुम्ही लगेच खुर्ची मागवू शकता, म्हणून। येस मॅडम, करेक्ट बोलतायत। लोन पास झालेला आहे मॅडम, ऑल द बेस्ट। हॅलो प्रतीक, खूप खूप एक सेकंड, प्रतीक नाहीये इथे। कोण बोलतंय? मी साक्षी, त्याची फ्रेंड। साक्षी? पण हा प्रतीकचाच फोन आहे ना? आय नो डिअर, पण तो फोन माझ्याकडेच ठेवून गेलाय। कुठे गेलाय तो? अगं तो किचन मध्ये कॉफी बनवतोय आमच्यासाठी। मी काहीतरी बघत होते त्याच्या फोन मध्ये, सो तो म्हणाला तू कंटिन्यू कर, मी आलोच। ओके, काही मेसेज द्यायचा होता का त्याला? नाही, माझं त्याच्याकडेच काम होतं, मी बोलेन त्याच्याशी। थँक्स। ओके। पेपर्सचं काम झालं का रे? विक्रम, झालं का पेपर्सचं काम? नेहमी इथं आलं की कामातच बोलायला येतेस का ग तू? बाकी काही चौकशी करावी असं वाटत नाही तुला? काम महत्वाचं होतं म्हणून? ते नेहमीच महत्वाचं असतं शिल्पी, तुला जे बघायचं ना तेच बघतेस तू।
इथे मी एवढं केबिन सजवलंय, मी एका वेगळ्या अटायर मध्ये उभा आहे, इथे स्पेशल काहीतरी असेल असं नाही वाटलं तुला? का वाटून तू इग्नोर केलंस? बहुतेक तू इग्नोरच केलंस. तुला असं वाटलं असेल की या फालतू माणसाची बोलण्यात मी कशाला वेळ घालू, त्यापेक्षा मी माझं काम करते आणि इथनं पटकन निघून जाते. शिल्पी, जेव्हा तुझ्याकडे घर नव्हतं ना तेव्हा मी होतो तुझी सपोर्ट सिस्टीम. आता मी लॉयर आहे. शिल्पी, यू आर सेल्फिश. यू आर अ सेल्फिश पर्सन. तुझ्यापेक्षा ना विद्युत बरा. तुझ्या इतका ओव्हर स्मार्ट नसला ना तरी ऑनेस्ट आहे, साधा आहे, सेन्सिटिव्ह आहे. जे खरं असतं ना ते बोलतो. काय बघून तुझ्या प्रेमात पडलो हेच कळत नाहीये. माझ्या मित्राला बॅक स्टॅप करतोय मी असं फिलिंग येतंय मला. तुझ्या नादात मी माझा मित्र सोडलाय. आणि हे सगळं कोणासाठी? तुझ्यासाठी. आणि तुझं तर प्रेमच नाहीये माझ्यावरती. तुला फक्त माझ्या पैशांशी आणि माझ्या कॉन्टॅक्टशी मतलब आहे, बाकी काही नाही. बास. विक्रम, कशावरून तुला असं वाटतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये? मी या सगळ्या गोष्टी कोणासाठी करतेय? आपल्या दोघांसाठीच करतेय ना. मला निदान माझ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर तरी येऊ देत, त्यानंतर मी तुझ्याकडेच येणार आहे रे. बास कर तुझी नाटकं शिल्पी. नाटकं? विक्रम, मी ही सगळी नाटकं करते असं वाटतं तुला? तुम्हा सगळ्यांना असं वाटतं ना की मी नाटकी वागतेय. पण विद्युतला सोडण्याचं मेजर कारण काय होतं माहितीये तुला? येस, इट्स यू. आणि आता तू असा वागतोयस, मी काय बोलू? मी बोलतोय तेच खरंय. तुझ्या नादात फक्त विद्युत नाही, अश्विनीलाही त्रास देत आलोय मी, जिला मी नीट ओळखतही नाही. आणि तुला वाटत असेल ग ती फालतू बाई, पण तिच्या जागी ती चांगली आहे आणि डिझर्विंग ही आहे. आणि तुला मिळवण्याकरता मी ही जी सगळी पापं करतोय ना, एंड ऑफ द डे मला जर तू मिळणारच नसशील तर हे सगळं करण्याचा फायदाच काय आहे? प्लीज असं नको बोलूस, मला खूप हर्ट होतंय हे सगळं. हर्ट? माय फुट. काम झालं ना की सहज सोडून जाशील तुम्हाला. मी खरंच अशी नाहीये. हो, हे घे तुझे पेपर्स. नाहीयेस ना तू तशी? देन प्रूव्ह इट. व्हॉट? हे तुझे पेपर्स आणि आम्ही. तू चूज कर. सुद्धा झालं. कसली मस्त न्यूज घेऊन आली आहेस तू. आता तुमच्या पार्लरची अजून भरभराट होणार. हो मग. आणि यु नो, मी त्या चेअरचा फोटो बघितला ना तेव्हा मला ना त्या शुक्ला मॅडमचा चेहरा आठवला. या कोणाचा नवीन? अहो, एक कस्टमर आहेत शुक्ला मॅडम. त्या पार्लर मध्ये आल्या ना की नेहमी. एक मिनिट मी सांगते. त्या आल्या ना की कशा करणार माहितीये का? आशू, एसी लाव न ग. ही चेअर थोडीशी वर घे ना, ही चेअर थोडीशी खाली घे ना. हे तुमच्याकडे हेच नाहीये, हे तुमच्याकडे तेच नाहीये, हे असं चालू असतं. आणि शुक्ला मॅडमला माहितीये की आपल्या पार्लर मध्ये एसी नाहीये. मुद्दाम करतात होत्या. चला, आता तुमचे प्रीमियम कस्टमर सुद्धा खुश होणार नवीन चेअर बघून. एसीचं नंतर बघू पुढे. चला, आता रेट्स वाढवायला हरकत नाही काय जेनी?
हो सॉरी 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 अश्विनी सॉरी ते रेट्स तू वाढवणार ना ते डिसिजन तुझं आहे सॉरी. अहो अरे फोन वाजतोय. दे बघू. अरे हा थँक्यू सो मच दिव्या मॅडम. नाही तुम्ही टॅग केलं त्यामुळे माझ्या पार्लरला खरंच खूप फायदा झाला. हो काय पुन्हा मेकअप करायचा आहे? हो येईन ना. हो 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 पोचते मी वेळेवर. हो बाय. दिव्या मॅडम दिव्या नागपाल मॅडमचा फोन होता. अजून एक असाइनमेंट आहे. ओ वाव कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. मग येणार ना ऑफर? हे हॅलो घ्यावीच लागेल. घेणार काय आता पार्लरचे रेट्स नाही वाढवायचे तर कमीत कमी इव्हेंट्स आणि हे असाइनमेंट तरी घ्यायला हवे ना. खुर्चीचे EMI चालू होतील आता. तुम्ही पण ना हे माझ्या आवडीचं काम आहे. गुड. त्यामुळे मी ही असाइनमेंट घेणार. अश्विनी आपण खूप मेहनत करू आणि हे जे काही तू डेअरिंग केलंयस ना ते प्रूफ करूया. That's the spirit. तू का आलीस इथे? का आलीयस म्हणजे? मला भेटायचंय संजूला. शिल्पी मी तुला 1000 वेळा सांगितलं इथे यायचं नाही तरी का आलीस? मला आठवण येते संजूची म्हणून आलीये मी. मी तुला फोन केला तर फोनवर मला संजूशी बोलू पण देत नाहीयेस तू. सरक जरा मला भेटू देत त्याच्याशी. आता कळतंय तुला तू माझ्याशी कसं वागायचीस ते? कळतंय का? संजू संजू मम्मी मी तुला खूप मिस केलं. आय नो मी पण खूप मिस केलं तुला. कसा आहेस तू बाळा? मस्त आहे. ठीक आहे ना. ये इकडे. मी आहे ना तुझ्यासाठी खूप गोष्टी आणल्यात. खूप सारे सरप्राईजेस आहेत माहितीये. मी हे बघ तुझ्यासाठी तुझी फेवरेट चॉकलेट पेस्ट्री आणली आहे. आवडते ना तुला? हे घे खा. आणि तू ते लुडोच्या गेम बद्दल बोलला होतास. तुला हा गेम हवा होता ना तो पण आणलाय. खेळूया बरं का आपण. आणि हे सगळे बिस्किट्स आहेत जे तुला आवडतात. मम्मी मी होता पडलो चुकून पडलो. मार नको. अरे नाही मी का मारेन तुला. उगाच घाबरू नकोस. मी आले हे क्लीन करून येते. हा अरे त्यांनी ना दुसरा पण स्पून दिला होता रे. हे बघ हे घे तू खा. हा मी आलेच. डोंट वरी आलेच. तू माझ्या वस्तूंना का हात लावतोयस? शिल्पी कसले पेपर्स आहेत? कसलेच नाही. माझ्या वस्तूंना मला विचारल्याशिवाय अजिबात हात लावायचा नाही. आणि मुळात मी तुझ्याशी इथे बोलायला आलेली नाहीये. मी माझ्या मुलाला भेटायला आली. सरक. मला नीट सांग तुझ्या डोक्यात काय चालू आहे? काहीच नाही. मला ना तुझ्याशी कम्युनिकेट करायचंच नाहीये विद्युत. प्लीज मला त्याला भेटू दे. सरक. शिल्पी तू आधीच सगळ्यांना खूप त्रास दिलायस. आता थांबव हे सगळं. झालं. मी म्हंटल ना मला नाही बोलायचंय. संजू बस. आपण खेळूयात दोघं लुडो. तुला आवडतं ना? चल आपण खेळूया. नको पप्पांना आणि मला बाहेर फिरायला जाते. मी रेडी होतो. अरे संजू अरे केक तरी खा. मीच मूर्ख. तू मध्ये भेटायला आले. नशीब तुला कळलं. शिल्पी जाताना दार लावून घे. माझी आई खूप धाडसी आहे. ती बिझनेस पण करते. मला छान छान खायला पण देते. म्हणून मला माझी आई खूप जास्त आवडते.
आणि मी मोठी झाल्यावर ते सेम टू सेम तिच्यासारखीच होणार. व्हेरी गुड. आणि बाबा हा त्या स्पर्धेत आहे ना मला 3 स्टार मिळाले, ते पण गोल्डन. हो सॉलिड आहे गोल्डन. वा तू अजून इथेच बाळा? अगं आई तुला माहितीये का मी स्पर्धेत फर्स्ट आले. 3 स्टार ते पण गोल्डन. आणि ना टॉपिक असा होता की मोठा झाल्यावर ती कोणासारखं बनणार, तर मी म्हणाले माझ्या आईसारखं. अरे किती गोड पिल्लू आहे ग माझं ते. बरं मला सांग, दूध प्यालीस तू? कधीच प्यालीस? मग इथे काय करते? जा खेळ, बाहेर जा. बाय बाय बाय. आई गो. अगं खूप दमलीस वाटतं. थोडीशी. थांब पाणी देतो. नाही नको नको मला खरंच. अहो आता पार्लर मध्ये इतकं काम वाढलंय ना की जेनीला आणि मला ना श्वास घ्यायला सुद्धा मिळत नाहीये, म्हणून थोडस दमाला झालंय, बाकी काही नाही. बरं आहे ना मग. आता नवीन खुर्ची घेतलीयस म्हटलं जास्त क्लायंट आले तर लवकर लोन रिपे करशील ना. हो ते तर आहेच हो, पण आजकाल ना घराकडे दुर्लक्ष होत आहे माझं. अश्विनी आता या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकू नकोस. सतत घरचा विचार करत राहशील तर कामावर कॉन्सन्ट्रेट नाही होणार ना. आपल्याला बिझनेस एक्सपॅन्ड करायचा आहे. बरोबर आहे हो तुमचं, पण ना मला हे सगळं शक्य होत नाहीये. मला जेवढं जमतंय तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते, पण ह्या सगळ्यामध्ये ना खरंच माझं घराकडे खूप दुर्लक्ष होतं असं वाटतंय मला. अश्विनी, मेक हे व्हेन इट शाईन्स. हीच संधी आहे पैसे कमवायची. अगं तू मिसेस इंडिया झालीस म्हणून हे सगळे इव्हेंट्स येत आहेत तुला. ही सगळी कामं घ्यायची सोडायची नाहीत. बरोबर बोलताय हो तुम्ही, पण घरातल्या कामांकडे पण लक्ष द्यायला हवं ना. दुर्लक्ष करून कसं चालेल? होऊ दे ना, काय फरक पडतो. आई असते घरी, आई बघेल काय करायचंय ते. आईंवर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून कसं चालेल हो? बरोबर नाही वाटत. अगं मग माझ्यावर टाक जबाबदाऱ्या. काय करायचं असतं एवढं? स्कूलला जाऊन बसमधनं घेऊन येतो मी, मग तिला दूध प्यायला देतो, तिला ग्राउंडवर पाठवतो, सगळं तर करतो. अजून काय करायचं सांग मला. अहो घरात खूप कामं असतात हो, तुम्हाला नाही कळणार. नाही कळणार? अगं तू मला सांगत जा ना, त्यात काय एवढं. तू नसतेस तेव्हा मी करत जाईन कामं. अहो सगळी कामं ना अशी दुसऱ्यांवर नाही टाकता येत. आता हेच बघा ना, आईंचा आज उपवास होता की नाही, साबुदाणा भिजवायचा होता, साबुदाण्याची खिचडी करायची होती, पण राहूनच गेलं. त्याच्यात घरातलं दळण संपलंय, म्हणजे मग ज्वारी गहू हे निवडायचं आलं. मी घरी असले असते तर हे सगळं मला करता आलं असतं ना. अगं काय एवढं टेन्शन घेतेस? साबुदाणे भिजवायला विसरलेस, ठीक आहे ना, खिचडी ऑर्डर करूया आपण बाहेरून. ते काय ते पीठ बीठ मळता येत नाही मला, किंवा ते दळायला देता येत नाही ना, मग ठीक आहे ना, रेडीमेड मिळतं ना ते आटा, ते आणायचं. ऑर्डर करायची? हो. अहो काही काय. अहो घरी साबुदाण्याची खिचडी 10 रुपयात बनते ना, ती आपण 80 रुपयाला विकत घ्यायची. अहो केवढी महाग पडेल. आणि माहित नाही ती कोणत्या तेलात तुपात करतात, नाही नको. आणि बाहेरच्या पोळ्या म्हणजे मऊसूत असतात का हो, खायलाही होत नाही. खरंच नको, हे नाही जमणार. आणि एवढे पैसे खर्च करायचे. अश्विनी, तू ना आता मिसेस इंडिया आहेस, एक बिझनेस वुमन आहेस. तू आता एक साधी गृहिणी नाही राहिली, समजलं? आणि तुमच्यासारख्या वर्किंग वुमन साठी ना, त्यांच्यासाठी ज्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात त्यांचा फायदा घ्यायचा. अहो पण बिझनेस करायचा म्हणून घरच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंच नाही का? मी आजकाल घरी नसते, पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून कसं चालेल मला? आणि माझ्या घरी असण्याने केवढा फरक पडतो हे मला जेव्हा मी बाहेर जायला लागले ना तेव्हा कळलंय. अगं पण आधी मी बाहेर असायचो, आता तू बाहेर असतेस, मी घरी असतो. मग तू नाही तर मी, कोणतरी एक माणूस घरी आहे ना, सेमच आहे सगळं. अहो सेम टू सेम कसं असेल सांगा ना मला. काही कामं पुरुषांची असतात, काही कामं बायकांची असतात. आणि तुमच्या आणि माझ्या असण्यात फरक आहे ना. म्हणजे मी निकामी असं म्हणायचं तुला? अहो काही काय, मला असं काही म्हणायचं नव्हतं. तेच तर म्हणालीस, तुझ्या आणि माझ्या असण्यात फरक आहे. मी हातासरशी 4 कामं नाही करू शकत, तू करू शकतेस. मी घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात नाही ठेवू शकत, तू लक्षात ठेवू शकतेस. मी घरात असलो का घरातली काडी सुद्धा इकडे तिकडे होत नाही, आणि तू पूर्ण पूर्ण घर सावरून ठेवतेस. हेच म्हणतेस ना? काय ना, तुझी चूक नाहीये का?
आता तुझा नवराच इतका नालायक आहे तर तू तरी काय करणार? आधी तुला नावं ठेवणारा नवरा होतो मी, आता तुझ्या पैशावर तुझ्या जीवावर जगणारा नवरा झालोय. माझ्या बापाने आयुष्यभर मला कुचकामी ठरवलं, आता आता तू ठरवतेस. एक फालतू मुलगा, एक नॉनसेन्स नवरा, आणि कुकू गेली नाही तर तिला बिचारलं असतं तीही म्हणाली असती बाबा तुम्ही डिसअपॉइंटिंग बाबा आहात. बेसिकली काय एक बिनकामाचा न कमावणारा नवरा आहे मी, एकदम फालतू माणूस आहे. पण काय ना या सगळ्याची मधून मधून जाणीव असायला हवी माणसाला, आणि ती तू आज करून दिलीस मला. थँक्स. नाही कसं आहे ना, आधी लोक बोलायचे हे सगळं, पण आज तू नाही हो, तुम्ही गैरसमज करून घेताय माझा. ऐका तर, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं.